हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. चला तर आज आपण इथे मोड आलेली मटकीची भाजी करायला घेतलेली आहे. बघू शकता एकदम तर्रीवाज भाजी आहे आणि ही भाजी काळ्या मसाल्यातली आहे. त्यासाठी लागणारे इथे साहित्य बघूया. इथे मी 1 पाव मटकी घेतलेली आहे. बघू शकता छान अशी मटकीला मोड आलेली आहे. आणि खोबरं घेतलेलं होतं मी इथे, तर ते खोबरं मी गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे. तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये तुम्ही सुद्धा हे खोबरं भाजू शकता. 2 कांदे घेतलेले आहे मध्यम आकाराचे. ते कांदेसुद्धा मी गॅसवरतीच व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. 2 ते 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, अंबारी मसाला आणि खानदेशी मसाला 1 चम्मच आहे. बघू शकता मी दोन्ही इथे मिक्स करूनच घेतले होते. चवीप्रमाणे मीठ आहे आणि थोडी कोथिंबीर आहे आणि तेल आहे भाजीसाठी लागणारं. आणि कोथिंबीरच्या ह्या जाड काड्या आहेत त्या काड्या मी मसाल्यामध्ये टाकणार आहे. 1 तुकडा आल्याचा, 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या आहे आणि इथे छोटी वाटी धने घेतलेले आहे मी. बघू शकता एकदम छोटी वाटी आहे. आणि इथे दगडफूल घेतलेलं आहे, छोटा तुकडा दालचिनी, चक्रफूल अर्धच घेतलेलं आहे, काळी मिरी आहे 3 आणि लवंग 3 आहे, 2 तेजपत्ता आहे. बघू शकता हे साहित्य इथे मी घेतलेलं आहे. चला तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता इथे मी गॅसवरतीच खोबरं आणि कांदे भाजायला घेतलेले होते. आणि त्यानंतर आता आपण हे मसाले भाजून घ्यायचे आहे. त्यावरती मी धणे आणि जे मसाले घेतलेले होते खडे मसाले सगळे इथे ॲड करायचे आहे आणि तेल टाकून व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहे. आता इथे आपलं हे जे खूप धणे आहे ते व्यवस्थित भाजून झालेले आहे मसाला. तो त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीरच्या हिरव्या काड्या, खोबरं, कांदे आणि 1 इंच थोडा तुकडा आल्याचा. आणि आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. बघू शकता या भाजलेल्या कांद्याने मसाल्याला छान अशी टेस्ट येते, खोबऱ्याला कांद्याला. बघू शकता इथे वाटण माझं रेडी आहे. आता जी मटकी आहे त्या मटकीला फोडणी द्यायची आहे आपल्याला. 2 उबळ्या मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडी हळद ॲड केलेली आहे 1 चम्मच. आणि ही जी मटकी आहे ती मटकी आता मी धुवून इथे ॲड केलेली आहे. त्यामध्ये मी थोडे मूगही घेतले होते. फक्त इथं आपल्याला मटकी परतून घ्यायची आहे तेला मिठामध्ये. मटकी पूर्ण ॲड करून झाली की त्यावरती मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि पहिले मिठामध्येच वाफ द्यायची आहे. नंतर त्यामध्ये अर्धा ग्लास तुम्ही पाणी टाकू शकता आणि मग शिजून घेऊ शकता. आता इथे आपली मटकी शिजून रेडी आहे. चला तर भाजीला फोडणी देऊन घेऊया. मी इथे अद्रक लसूण कुटून घेतलेलं होतं खलबत्त्यामध्ये. कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलं, त्यामध्ये अद्रक लसूण ॲड केलेलं आहे. बघू शकता आता त्यालाही छान असा कलर आलेला आहे. त्यामध्येच आपल्याला 8-10 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहे आणि लाल तिखट छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्येच आता आपल्याला प्रवीण मसाला आणि खानदेशी मसाला ॲड करायचा आहे. इथे मी 1-1 चम्मच घेतलेले होते आणि थोडीच हळद घेतलेली आहे, कारण हळद आपण तिथे मटकीमध्ये ॲड केलेली होती. जास्त हळद जर का भाजीमध्ये झाली तर भाजी अशी उग्रट अशी लागते, म्हणून इथे थोडीच टाकली, नाही टाकली तरी चालेल. आणि आपलं जे वाटण आहे ते मी इथे ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्येच थोडं पाणी ॲड केलं आणि ते इथे टाकून घेतलं. आता हा मसाला आपल्याला 5 मिनटं इथे होऊ द्यायचा आहे, कमी फ्लेमवरती होऊ द्यायचा आहे. बघू शकता एकदम कमी गॅसवरती जेव्हा हा मसाला तुम्ही ठेवाल तेव्हाच हा मसाला स्वतःचं तेल सोडतो. मटकीचंच पाणी इथं आपल्याला टाकायचं आहे आणि बघू शकतात मसाल्याला छान असा कलर आलेला आहे. तेल त्याने पूर्ण आपलं सोडलेलं आहे. त्यामध्येच आता ही मटकी आपली ॲड करून घ्यायची आहे आणि भाजीसाठी शक्यतो गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी तिथे टाकायचं नाही. आपल्या आवडीप्रमाणे तिथे दाट किंवा पातळ भाजी तुम्ही ठेवू शकता. बघू शकता एकदम घट्ट अशी भाजी इथे झालेली आहे आणि एकदम लो फ्लेमवरती 5 ते 10 मिनटं ही भाजी उकळू द्यायची आहे. आता इथे आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाजी 5 ते 10 मिनटं इथे उकळू द्यायची आहे. बघू शकता भाजीला एकदम छान असा कलर आलेला आहे आणि भाजीने आपलं तेलही सोडलेलं आहे.
तर बघू शकता तरी झणझणीत अशी इथं भाजी रेडी आहे, मटकीची भाजी. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन रेसिपीसोबत.